नमस्कार. आज आपण भारताच्या दोन टोकांना भेट देणार आहोत. एकीकडे बर्फाने आच्छादलेलं काश्मीर, ज्याला शिवाचं निवासस्थान मानलं जातं, आणि दुसरीकडे नारळाच्या बागांनी नटलेलं केरळ, जिथे ज्ञानाचा सूर्य उगवला. हे दोन्ही प्रांत भौगोलिकदृष्ट्या दूर असले तरी एका सूत्राने जोडलेले आहेत, आणि ते सूत्र म्हणजे भगवान शिव. काश्मीरमध्ये केवळ मंदिरं नाहीत, तर तिथे एक अतिशय प्रगत विचारसरणी जन्माला आली, जिला आपण काश्मीर शैव दर्शन असं म्हणतो. इथल्या ऋषींनी जगाला सांगितलं की शिव हा तुमच्यापासून वेगळा नाही, तो तुमच्या श्वासात आहे, तुमच्या विचारात आहे. प्रतिबिंब म्हणजे स्वतःची ओळख करून घेणं, हे या दर्शनाचं मुख्य सूत्र आहे. काश्मीरमधील शंकराचार्य मंदिर आणि अमरनाथची गुहा ही या प्राचीन शैव परंपरेची आजही साक्ष देतात. इथली साधना ही शांत आणि अत्यंत मानसिक स्तरावरची असते. आता काश्मीरवरून थेट खाली येऊया केरळमध्ये. केरळचं नाव निघालं की डोळ्यासमोर येतात ते आदि शंकराचार्य, ज्यांनी वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी घर सोडलं आणि संपूर्ण भारतात अद्वैत वेदांताची पताका फडकवली. केरळमध्ये पद्मनाभ स्वामी मंदिर असो किंवा गुरुवायूरचा श्रीकृष्ण, इथे भक्तीमध्ये कमालीची शिस्त आणि पावित्र्य जपले जातं. पण केरळच्या भक्तीचं वैशिष्ट्य म्हणजे तिथला शक्तीचा जागर. केरळमध्ये भगवतीच्या रूपात देवीची उपासना केली जाते. तिथले कलारीपयट्टू नावाचे युद्धकला प्रकार आणि थय्यमसारखी नृत्य हे शिव आणि शक्तीच्या उग्र रूपाचं प्रतीक आहे. तुम्हाला ठाऊक आहे का, आदि शंकराचार्य केरळमधून चालत काश्मीरला गेले होते. तिथे त्यांनी सर्वज्ञ पीठ जिंकलं. आजही काश्मीरमधील सर्वात उंच टेकडीवर शंकराचार्यांचं मंदिर म्हणजे दक्षिणेतल्या एका महापुरुषाने उत्तरेच्या टोकावर जाऊन ज्ञानाचा दिवा लावला. काश्मीरचं वैराग्य आणि केरळची शिस्तबद्ध भक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक आपल्याला शांततेचा मार्ग दाखवते, तर दुसरी आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशात घेऊन जाते. भारताचे हे कोपरे आपल्या संस्कृतीचे दोन मजबूत खांब आहेत, आणि या खांबावरच आपल्या महान धर्माचा डोलारा उभा आहे. पुढच्या भागात आपण अजून एका भक्तीबद्दल समजून घेणार आहोत, अजून एका संप्रदायाबद्दल समजून घेणार आहोत. भेटूया पुढच्या भागात.